हॅलो स्टुडंट्स, आपण डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर पाहतोय आणि डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधील डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन हा पॉईंट पाहतोय. त्यामध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये एक्झाम्पल्स बघितलेत, सॉल्व केलेत. अजून आपण थोडी एक्झाम्पल यामध्ये पाहतोय. एक्झाम्पल इज इफ log of x plus y is equal to log of x y plus p where p is a constant. p कसं आहे बघा, कॉन्स्टंट दिलाय. देन प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे dy by dx इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आपल्याला इक्वेशन दिलंय लॉग ऑफ एक्स प्लस वाय. बघा इक्वेशन कोणतं दिलंय, लॉग ऑफ x प्लस y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय प्लस पी. हे इक्वेशन दिले करेक्ट. आणि दाखवायचं काय आहे तर dy बाय dx इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. सिम्पल आहे. आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पाहतोय तर डिफरन्शिएट केलं पाहिजे बघा. आणि dy बाय dx आहे म्हणजे डिफरन्शिएट केले. पहिल्यांदा आपण लॉग अप्लाय करून घेऊया. लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय प्लस पी. आता लॉग ऑफ एक्स वाय आहे तसेच, यामध्ये काय बदल होणार नाही. लॉग ऑफ एक्स प्लस वाय आहे तसेच. एक्स वायसाठी मी काय करते, लॉगरिथमचा रूल यूज करते. बघा कोणता आपल्याला माहिती आहे, लॉग ऑफ एम प्लस एन. लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय. कोणता रूल यूज केला इथं, सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितले बघा मी. लॉग ऑफ एम एन, log of mn is equal to log of m plus log of n. हा रूल आपल्याला माहिती आहे. हा रूल आपण काय करतोय इथं यूज करतोय. तर काय होणार बघा, लॉग ऑफ एक्स प्लस वाय आहे तसे आणि लॉग ऑफ इथं एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस पी हा कॉन्स्टंट आहे तसा. आता डिफरन्शिएट करूया आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता लॉग ऑफ एक्स वायचं डिफरन्शिएशन घ्यायचं आहे आपल्याला. आता लॉग ऑफ एक्स वायचं डिफरन्शिएशन काय येणार बघा. पाहिजे तर पहिल्यांदा आपण डी बाय डी एक्स लिहू शकतोय. डी बाय डी एक्स ऑफ एक स्टेप वाढते फक्त. डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस वाय विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय प्लस डी बाय डी एक्स ऑफ पी. आणि पी तर कॉन्स्टंट आहे, त्याचं आपल्याला माहिती आहे. डिफरन्शिएशन काय येणार आहे, 0 येणार आहे. आता लॉग ऑफ एक्स वाय डिफरन्शिएशन माहिती आहे तुम्हाला, डी बाय डी एक्स. लॉग एक्सचं कसं करतो आपण, 1 अपॉन एक्स. तसं एक्स म्हणजे इथं काय आहे तर एक्स प्लस वाय म्हणून काय येणार बघा, 1 अपॉन एक्स प्लस वाय. बघा लॉगचं डिफरन्शिएशन, लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स म्हणून 1 अपॉन एक्स प्लस वाय आलं. पुन्हा एक्स प्लस वाय आपल्याला डिफरन्शिएट केला पाहिजे करेक्ट. डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय विच इज इक्वल टू लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स, लॉग वायचं 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. आणि कॉन्स्टंट होता पी, त्याचं डिफरन्शिएशन 0. 1 अपॉन एक्स प्लस वाय आहे तसे. आता हे डिफरन्शिएट करूया आपण. काय होणार आहे बघा, एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि वायचं डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू 1 अपॉन एक्स आहे तसे प्लस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. आता आपल्याला काय केलं पाहिजे बघा, डी वाय बाय डी एक्सचे टर्म्स एकत्र आणायचे आहेत. त्यासाठी 1 अपॉन एक्स प्लस वायनं आपण मल्टिप्लाय करूया ब्रॅकेटला. 1 अपॉन एक्स प्लस वाय, 1ला मल्टिप्लाय केलं प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. आता आपण काय करतोय बघा, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स एकत्र आणतोय. इथे एक टर्म आहे डी वाय बाय डी एक्सची, इथे एक आहे, ते आपण एकत्र करतोय. आता इथं प्लस आहे, एल एच एस आली की मायनस होणार आहे. म्हणजेच काय होईल बघा, आपण जर डी वाय बाय डी एक्स कॉमन घेतला
डी वाय बाय डी एक्स कॉमन घेतला ह्या दोन्हीमधून, तर काय राहणार आहे 1/x प्लस वाय, आणि हे टर्म एल एच एसला आल्यामुळे मायनस 1/y डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू हा 1/x आहे तसा मायनस 1/x प्लस वाय. लक्षात येते का बघा, सिम्पल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सॉरी तर डी वाय बाय डी एक्स डबल झाला. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आणि इथं पण आपण काय करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. डी वाय बाय डी एक्स इंटू ब्रॅकेट वाय मायनस ही मायनस साईन एक्स मायनस होणार, वाय पण मायनस होणार आणि डिनॉमिनेटरला काय राहणार वाय इंटू एक्स प्लस वाय राहणार विच इज इक्वल टू, इथं पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय एक्स प्लस वाय हा एक्स मायनस होणार, डिनॉमिनेटरला एक्स इंटू एक्स प्लस वाय राहणार आहे. आता ऑब्झर्व केलं तर बघा काय काय कॅन्सल होते, वायला वाय कॅन्सल राहणार, फक्त काय राहणार मायनस काय राहील मायनस एक्स राहील, इथं एक्सला एक्स कॅन्सल होईल, इथं वाय राहील बरोबर, आणि इथं एक्स प्लस वाय इथं एक्स प्लस वाय हे पण कॅन्सल होईल, एक्स प्लस वायला एक्स प्लस वाय कॅन्सल होईल, इथं वायला वाय कॅन्सल, इथं एक्सला एक्स कॅन्सल, म्हणजे आपल्याला टर्म कोणती मिळणार आहे बघा, इथं राहणार मायनस एक्स, हा मायनस एक्स आणि हा वाय वाय आणि हा डी वाय बाय डी एक्स. आणखी इथं काय कॅन्सल होणार एक्स कॅन्सल होणार आहे, त्यामुळं राहणार फक्त वाय आणि डिनॉमिनेटरचा एक्स, आणि डी वाय बाय डी एक्स काय भेटेल बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा वाय अपॉन एक्स इथं इंटू होतं, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार वाय अपॉन एक्स मायनस, म्हणजेच काय भेटेल मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. बघा आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं, मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. सिम्पल आहेत, आपण लॉग घेतला आणि डिफरन्शिएट करत गेलो, स्टेप बाय स्टेप आपल्याला सिम्प्लिफाय करत गेल्यानंतर काय होतं ॲन्सर मिळते. आपण आता सेकंड एक्झाम्पल घेतो, याच टाईपमधलं सिम्पल आहेत, शो दॅट आहेत, आपल्याला ॲन्सर ऑलरेडी माहीतच आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बघा इफ एक्स रेश टू वाय इज इक्वल टू ई रेश टू एक्स मायनस वाय. क्वेश्चन बघा कसं आहे, हा आपल्याला इक्वेशन दिले, दाखवायचं काय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता इक्वेशन घेऊया आपण, एक्स रेश टू वाय इज इक्वल टू ई रेश टू एक्स मायनस वाय. आता दोन्ही बाजूचं बघा ऑब्झर्व केलं तर पॉवर आली, याचा अर्थ काय केलं पाहिजे दोन्ही बाजूचा लॉग घेतला पाहिजे बरोबर का, त्याशिवाय आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाणार नाही. दोन्ही बाजूचा काय घेतोय आपण लॉग, म्हणजेच काय येणार लॉग ऑफ एक्स रेश टू वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेश टू एक्स मायनस वाय. आता लॉगॅरिथम रूलनुसार कोणता रूल आहे बघा, लॉग ऑफ एम रेश टू एन इज इक्वल टू एन इंटू लॉग एम, हा रूल आपण यूज करतोय, तर काय होणार वाय इंटू लॉग एक्स, हा रूल आपण आता सांगितलेला रूल यूज केल्यानंतर काय येणार वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ऑन ई कॅन्सल होतंय, फक्त राहतोय एक्स मायनस वाय, कारण लॉग ई काय असतो लॉग ऑफ ई इज इक्वल टू 1 असतो. त्यामुळे काय राहणार आहे बघा, आपल्याला इक्वेशन मिळालं वाय लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय. आता वाय वाय आपण एकत्र करतोय, हा मायनस आहे तो इकडे आल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच काय मिळणार वाय प्लस वाय लॉग एक्स, हा वाय इकडे येणार, हा वाय लॉग एक्स आहे तसा इज इक्वल टू एक्स. जर आपण वाय कॉमन घेतला तर काय मिळेल बघा, वाय आपण कॉमन घेतोय 1, इथं काय राहणार 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू एक्स, आणि वायची टर्म मिळेल बघा वाय इज इक्वल टू एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. आता आपण डिफरन्शिएट करूया, वाय मिळाली इक्वेशन आपल्याला, आता हे काय करूया आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डिफरन्शिएशन
डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. कोशंट आपण यू अपॉन व्हीचा रूल यूज केला पाहिजे बघा. डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. हा रूल यूज केला पाहिजे इथं, बरोबर आहे का. मग रूल यूज केल्यानंतर काय येणार आहे बघा. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, डी वाय बाय डी एक्स असे राहणार. यू म्हणजे एक्स आहे आपला आणि व्ही म्हणजे काय आहे 1 प्लस लॉग एक्स आहे. तर येणार 1 प्लस लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस एक्स तसाच राहणार आणि डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू, आता फक्त सिम्प्लिफाय करायचं. 1 प्लस लॉग एक्स आहे तसे, एक्सचं डिफरन्शिएशन 1 मायनस एक्स इंटू 1चं डिफरन्शिएशन 0 आणि लॉग एक्सचं 1 अपॉन एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स आहे तसे 1नं मल्टिप्लाय केल्यानंतर तीच टर्म येणार आहे ना. आता मायनस एक्स, एक्स इंटू 0 0 मायनस एक्स इंटू 1 अपॉन एक्स काय मिळेल आपल्याला 1 मिळेल, मायनस 1 मिळेल अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू, आता 1ला 1 कॅन्सल, आन्सर मिळते बघा आपल्याला लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बघा इथं तेच आहे 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. किती सिम्पल आहेत बघा एक्झाम्पल्स. आपण आता थर्ड एक्झाम्पल घेतोय. थर्ड एक्झाम्पल तर खूप मजेशीर आहे बघा. एक्झाम्पल बघितल्यानंतर पास वाटते खूप अवघड आहे, पण हे खूप छान एक्झाम्पल आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. इफ वाय इज इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स आहे बरं का, प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स, असं कुठंपर्यंत जायचं आहे आपल्याला, इन्फिनिटीपर्यंत जायचं आहे. आणि काय दाखवायचं आहे, शो दॅट डी वाय बाय एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपल्याला दिलं आहे ते घेऊया, आपण लिहूया इक्वेशन. वाय इज इक्वल टू काय दिले बघा, अंडर रूट. बघा मी कसं लिहिते, अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स. कुठंपर्यंत जायचं आहे आपल्याला, हे इन्फिनिटीपर्यंत जायचं आहे. आता आपण काय करतोय बघा, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करणार. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केल्यानंतर काय होते, वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअर मिळाला. आता स्क्वेअर केल्यामुळे हे वरचं रूट आहे ना पहिलं, काय होईल, कॅन्सल होऊन राहील. आपल्याला काय मिळेल, कॉस एक्स, हा कॉस एक्स राहिला प्लस हे अंडर रूट आहे तसंच, अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस 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 इन्फिनिटीपर्यंत. आता तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय ते बघा, वाय स्क्वेअर कॉस एक्स आणि हे म्हणजे काय आहे बघा, लक्षात आलं असेल काय आहे हे, तर हे वायचं आहे आपलं, एक्झाम्पलच आहे ना. अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स असं इन्फिनिटीपर्यंत जायचं आहे. म्हणजे आपल्याला हे याच्यासाठी आपण डायरेक्ट काय लिहू शकतोय बघा, याच्यासाठी आपण डायरेक्ट काय लिहू शकतोय, वाय लिहू शकतोय. म्हणजे वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय. आता आपण डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएटिंग both sides with respect to x. Y square d by dx of y square which is equal to d by dx of cos x plus d by dx of y. Y square चं डिफरन्शिएशन 2y dy by dx, करेक्ट, which is equal to cos x चे डिफरन्शिएशन मायनस साइन एक्स आणि प्लस वाय चे डिफरन्शिएशन dy बाय dx, करेक्ट. आता dy बाय dx च्या टर्म्स एकत्र करूया आपण.
आणि dy बाय dx पण कॉमन घेऊया. म्हणजे इथं प्लस होता, इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे. म्हणजे काय होणार आहे बघा, मायनस साईन होणार आहे. हा आपण dy बाय dx आहे ना, तो या साईड आणल्यामुळे काय होणार आहे, मायनस होणार आहे. बरोबर. म्हणजेच काय भेटेल बघा, 2y मायनस 1 dy बाय dx विच इज इक्वल टू मायनस साइन एक्स. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, प्लस साइन एक्स आहे. म्हणजे मायनस साइन हे कॅन्सल केलं पाहिजे. त्यासाठी काय करतोय, दोन्ही बाजूचे साईन्स आपण चेंज करतोय. दोन्ही बाजूची साईन चेंज केल्यामुळे काय मिळेल, 1 मायनस 2y dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स. साईन का चेंज केले, तर आपल्या एक्झाम्पलची रिक्वायरमेंट म्हणून आपण साईन चेंज केलं. लक्षात येते का. आता dy बाय dx काय येईल बघा, dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y. आणि हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y प्रूव्ह करायचं होतं. अतिशय सिम्पल एक्झाम्पल. असं एक्झाम्पल आलं तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. स्क्वेअरिंग केलं की पहिलं रूट कॅन्सल होते आणि तुम्ही राहिलेल्यासाठी तुम्ही काय लिहू शकताय, एक्झाम्पल म्हणजेच y लिहू शकताय आणि परत डिफरन्शिएट करायचं, लगेच आन्सर मिळेल. थँक्यू.